नमस्कार. आज आपल्यासोबत महाराष्ट्रातील एक नामांकित कीर्तनकार, लेखक, साहित्यिक श्रीकृष्ण महाराज उबाळे आज आपल्यासोबत आहेत. त्यांचे 3 ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यातले म्हणजे संत तुकारामांचे दोहे, माय बापे केवळ काशी आणि अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी, हे 3 ग्रंथ त्यांच्या लेखणीतून नावारूपाला आलेले आहेत. असे श्रीकृष्ण महाराज उबाळे आज आपल्या सोबत आहेत आणि महाराजांसोबत आज आपण हे संत परंपरा, वारकरी संप्रदाय आणि आज जो काही यामध्ये संघर्ष चालू झालाय, सामाजिक संघर्ष, त्या संदर्भामध्ये आज आपण महाराजांशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. रामकृष्ण हरी, जय हरी. महाराज, वारकरी संप्रदाय जो जन्माला आला, त्या वारकरी संप्रदायाच्या त्या जन्माला येण्यामागे नेमकं कारण काय असावीत आणि त्याचा हेतू काय असावा? वारकरी संप्रदाय, वारकरी या शब्दाचा अर्थ वारी करणारा असा प्रथमदर्शनी होतो. जो पंढरपूरची वारी करतो, आळंदीची वारी करतो, देहूची वारी करतो, पैठणची वारी करतो, असा वारी करणारा तो वारकरी. त्यांचं मुख्य दैवत पंढरीचा पांडुरंग आहे आणि त्यांचे जे आधारस्तंभ, संचालक हे संत आहेत. संतांनी घालून दिलेलं आपल्याला अभंगरूपी धन आहे, ओव्यारूपी धन आहे आणि या पद्धतीचा हा वारकरी, वारी करणारा वारकरी असा याचा अर्थ आहे. आता तुमचा प्रश्न आहे की या वारकरी संप्रदायाच्या संस्थापने पाठीमागे मुख्य काय काय उद्देश असतील? त्या काळामध्ये धर्म नव्हते का? तर होते. संप्रदाय नव्हता का? तर होते. असं असतानाही स्वतंत्र वेगळं अस्तित्व असणारा हा संप्रदाय का निर्माण झाला? मला असं वाटतं या पाठीमागं 2-3 महत्त्वाची कारणं आहेत. ती कारणाची त्या काळातली परिस्थिती विचार करा तुम्ही. 11व्या-12व्या शतकामध्ये समाजामध्ये प्रचंड धार्मिक अंधश्रद्धा, कर्मकांड, रूढी आणि त्या माध्यमातून समाज नरबळी सुद्धा दिले जायचे. अगदी जिवंत मुली पुरायला पूर्ण वगैरे, म्हणजे काळी जादू, ते म्हणजे काय असेल अगदी म्हणजे. आणि त्या माध्यमातून धार्मिक शोषण, प्रचंड शोषण. म्हणजे तुम्ही आमकी विधी केलीच पाहिजे, इतके बळी दिलेच पाहिजेत, ही विधी केलंच पाहिजे, आमका यज्ञ केलाच पाहिजे. त्यातून शोषण, आर्थिक शोषण होतं का? तर नाही. सामाजिक शोषण, उच्च नीचता प्रचंड, शिवाशिव, स्पृश्य अस्पृश्यता. त्याच पद्धतीने सामाजिक सुद्धा शोषण होत होतं. सामाजिक म्हणजे उतरंडी निर्माण झालेल्या होत्या. आणि मग या सगळ्यातून मुक्ती मिळावी, मानवाला माणूस म्हणून समानता मिळावी. आणि स्त्रियांच्या बाबतीत तर तुम्ही विचारू नका. अगदी ब्राह्मणाची स्त्री जरी असली तरी ते जणू काय पापाचा दरवाजा आहे. या सगळ्यातून मुक्ती व्हावी, सकळांशी येथे आहे अधिकार, ही संतांची डरकाळी आहे. हे संत, हे वारकरी संप्रदाय, भागवत धर्म, ही वारकरी चळवळ यासाठी सगळ्यांना समान पातळीवर आणून एक सुंदर समाज निर्माण करण्याचा उद्देश संतांना होता. ज्यांना ज्यांना तत्कालीन धर्मात अधिकारच नव्हता कुठला, त्यांना अधिकार मिळावा, हा त्यामागचा मुख्य न्याय, समता, बंधुता, अगदी दृष्टिकोन हा वारकरी संप्रदायानं पहिल्यांदा, म्हणजे याच्यामध्ये समाजामध्ये ज्या काही तुमच्या म्हणण्यानुसार त्यांनी या गोष्टीसाठी वारकरी संप्रदाय जन्माला आला. बरोबर आहे. अहो, आपल्या भारतीय संविधानाचं जे मुख्य उद्दिष्ट आहे, समता, समानता, स्त्री पुरुष समानता. अगदी पहिलाच अभंग सांगतो तुकोबरायाचा, समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझे हरिवृत्ती राहो. अरे आमचा देवच कसा आहे, ज्याची चरण सुद्धा सम आहेत आणि सगळ्या जगावर दृष्टी सुद्धा कशी आहे, समान आहे. तो देव आमच्या सर्व संतांनी, सर्व समाजाने स्वीकारला. हा उद्देश आहे आमचा. समाजात समानता आली पाहिजे, यासाठीच हा भागवत धर्म आहे असं मला वाटतं. बरं, मग ही वारकरी संप्रदायाची एवढी उदात्त हेतू आहे, म्हणजे अगदी पवित्र गंगा. बरोबर. मग ही जी गटाराची तुंड म्हणतो आपण, आणि शब्द चुकत असेल कदाचित,
पण ह्या ज्या अनिष्ट गोष्टी या वारकरी संप्रदायाच्या नावाखाली ज्या काही आज होत आहेत आणि जी घुसखोरी म्हणताय कोणी, आता बघा ना, हा. कालचीच गोष्ट आहे की हा. ते कोण आचार्य तुषार भोसले नावाचे जे काही आध्यात्मिक आघाडीचे समन्वयक आहेत म्हणे भाजपच्या, त्यांनी एक त्या बंडा तात्या कराडचं यांचं काय बंडा तात्या कराडकर बंडा तात्या कराडकर त्यांचं एक ज्येष्ठ कीर्तनकार. एक त्यांनी पोस्ट केलेली पोस्ट आहे त्यांची, त्यामध्ये ते म्हणतात की बाबा की ही घुसखोरी हिंदू धर्मामध्ये जी काही ज्याला म्हणतो धर्मांध शक्ती, या ज्या शक्ती म्हणून त्यांनी जी घुसखोरी शरद पवारांनी एकच शब्द वापरला होता की स्मरणिकेमध्ये कुठेतरी वाक्य आलं होतं, तेही काय म्हणजे कुठं व्याख्यान नव्हतं, भाषण नव्हतं, पण मग ते म्हणाले की वारकरी संप्रदायामध्ये 60% घुसखोरी झालेली आहे. आणि हे फक्त वाक्य विधान त्यांचं एवढं जिवारी लागण्या इतपत की बंडा तात्या कराडकर, आचार्य कोणते तुषार भोसले, कोणते नवनाथ बन इतके तुटून पडावेत की नेमकं शरद पवारांनी अशी काय मोठी चूक केली आहे की नेमके काय चुकलं त्यांचं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे हा एक तर राजकीय परिवेशात आपण बोलणं चुकीचं आहे, पण तरीही सामाजिक अंगानं तुम्ही सांगितलं तरी हरकत नाही, नेमकं काय असेल या मागे? अगदी एकदम महत्वपूर्ण प्रश्न आहे आणि सध्याच्या चालू घडामोडीवर आहे. मी जे पाहिलं सोशल मीडियामध्ये आणि टी व्हीवर जे पाहिलं किंवा जे वर्तमानपत्रात वाचलं त्यानुसार ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांनी जे काही आणि ते उकरून काढलेले असं मला वाटतं 2023 मध्ये मी जे काही वाचलं किंवा ते प्रतिउत्तर त्याच्यामध्ये 2023 मध्ये जुलै 2023 मध्ये एक स्मरणिका यशवंतराव चव्हाण सेंटरने प्रकाशित केली होती आणि त्या स्मरणिकेमध्ये त्यांनी लेखामध्ये तो उल्लेख केला की आता या ठिकाणी जे वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे अति उजवे म्हणता येईल त्याला किंवा एकदम उथळ प्रकारचे लोक यामध्ये घुसखोरी झालेली आहे अगदी त्यांनी म्हटलेले. आणि तो मुद्दा उकरून काढला आज तुम्ही ज्यांची नावं घेतले बंडा तात्या कराडकर किंवा आचार्य तुषार भोसले किंवा आणखी जे कोणी पक्षाचे प्रवक्ते वगैरे. तर याचं मला असं वाटतंय की आपलं एक सगळ्यात महत्त्वाचं वारकरी संप्रदायातली गोष्ट की कोणाचाही द्वेष नाही झाला पाहिजे, तोच वारकरी. लक्षात ठेवा, कुणाचाही कोणाही जीवाचा न गडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. जो द्वेष करतो, जो एक मग मला सांगा, समजा मी कीर्तनकार आहे, मी जर कोणाचा जे खळांची व्यंकटी सांडू खळांची म्हटले, मला सांगा, मला एक सांगा, तुम्ही आता या क्षेत्रामध्ये तुम्हाला असे किती माऊली भेटले की ज्यांना म्हणजे अक्षरशः म्हणजे ते तिरस्कार करत नाहीत, द्वेष करत नाहीत, अशी किती महात्मे तुम्हाला या आता गेली 10-20 वर्षापासून तुमचा अविरत हा चालू आहे प्रवास या क्षेत्रामध्ये. मग या क्षेत्रामध्ये यांना कसं म्हणजे अशी किती महात्मे आहेत की ज्यांना तुमच्या या वारकरी संकल्पनेमध्ये तुम्हाला घेता येईल? अगदी तुम्ही म्हणतात ना, प्रश्न असा आहे म्हणजे 2 प्रकारचा आहे. जे सामान्य वारकरीत ना, सामान्य जो गावातला आहे खेड्यातला आहे आपला सामान्य, वारी आली की तो वारीला जातो, तो वारकरी ना, तर एकही द्वेषपूर्ण नाही. मी काय म्हणतो नीट ऐका, एकही नाही. पण कीर्तनकार म्हणून, वक्ते म्हणून जे आमच्यावर काही वेळा लादले पण जातात. आता कार्यक्रम आहे एखाद्या ठिकाणी, त्या ठिकाणी वक्ते कोण बोलवायचे, त्या ठिकाणची कमिटी आहे किंवा एखादा प्रभावी माणूस असतो पैशावाला, तो ठरवतो कोण वक्ता लावायचा. गाव लोक कसे आहेत, आपले वारकरी कसे आहेत, कीर्तन आहे म्हणून त्या ठिकाणी सगळेच ऐकायला जातात. लक्षात ठेवा बरं का. आणि मग त्या ठिकाणी होतं काय की मग ते तसे भडकाऊ वक्ते भरपूर आहेत आता सध्या. आणि काय असतं, जर आपलं काही कार्यच नसेल तर सगळ्यात सोपा फॉर्म्युला सांगतो, माझं काही कार्यच नाही, बोलायचं काय, वादग्रस्त काहीतरी बोलायचं, एखाद्या मी डायरेक्ट मुस्लिम समाजाच्या विरोधात गरळ ओकायची किंवा काय करायचं, झालं प्रसिद्ध. एक गोष्ट ह्या या ठिकाणी सांगतो की वारकरी संप्रदायामध्ये जवळजवळ 99% हिंदूच आहेत, वादच नाही. पण सगळेच्या सगळे वारकरी हिंदू आहेत असं म्हणणं पण चुकीचं आहे. मी वारीत जातो ना, मला मुसलमान वारकरी दिसतात, आज आहेत, संख्येने कमीच असतील, लोकसंख्या मुळात समजा त्यांच्या प्रमाणात कमीच आहे आणि वरचीवर कमी व्हायला लागली.
म्हणजे अशा पद्धतीने जर द्वेष करीत राहिलो ते पण माणसं येणार नाहीत आपल्यामध्ये. वारकरी संप्रदायाचं स्वतंत्र अस्तित्व आहे, स्वतंत्र ग्रंथ आहेत, स्वतंत्र मान्यता आहे. यामध्ये अशा पद्धतीचे वक्ते आणि काही जाणीवपूर्वक सुद्धा लोक मी म्हणालो होतो की हा. 60% लोक म्हणतात की घुसखोर आहेत तुमच्या क्षेत्रामध्ये. मी म्हणतो की त्या क्षेत्रामधले मूळ जे मी म्हणालो की ज्यांना राग नाही, जे संतांच्या हा. गुणाचे आहेत, जे खरे वारकरी आहेत, असे असे किती टक्के आहेत कीर्तनकार? कीर्तनकार आता टक्केवारी पवार साहेबांनी कुठून काढली मला माहित नाही. अशा टक्केवारी 60% मी सांगू शकत नाही. पण अलीकडच्या काळात प्रमाण भरपूर वाढलंय. मी कीर्तन ऐकतो, वेळोवेळा पाहतो, प्रमाण भरपूर वाढलेले, भरपूर वाढले. मी टक्केवारी नाही सांगू शकत निश्चित, पण प्रमाण खूप झालेलं आहे हे 100%. म्हणजे याचा अर्थ तुम्ही घुसखोरी झाली आहे हे मान्य करताय? 100% झालेली आहे. एक दृष्टांत सांगतो या ठिकाणी. काय असतं, तुम्ही जे म्हणलात ना, वारकरी नदीचा उगम झाला, नदी वाहत येते, बरोबर. तुम्ही मगाशी गटाराचा पण उल्लेख केला. नदी वाहत येते, काय होतं बरं? शहरात आली नदी, काय होतं बरं? काय होतं तुम्ही सांगा, काय होतं? नाले, गटारे वगैरे हा. पाणी त्याच्यामध्ये येत होतं ना. हे बरोबर आहे. हेच आहे वारकरी परंपरा. इतकी शुद्ध आहे, इतकी प्रबुद्ध आहे. प्रबुद्ध या शब्दाचा अर्थ इतकी ज्ञानप्रिय आहे, इतकी ज्ञानप्रिय आहे. पण त्याच्यामध्ये अशा पद्धत, आता जसा जसा काळ लोटतो ना तसं ते होतं, नैसर्गिक प्रक्रिया आहे. तशा पद्धतीने म्हणजे गटार, नाल्या, घाण पाणी ते मिसळत जातं. ती मुळात शुद्धच आहे, पण त्याच्यावर असे आवरणं येतात, मिसळत राहतात. हा त्यातला मुद्दा आहे आणि ते झालेलं आहे. आता टक्केवारीचं मी सांगू शकत नाही त्यांनी कशी काढली, पण बऱ्यापैकी खूप प्रमाणामध्ये झालेली आहे असं मला वाटतं. तुम्ही फार सावध भूमिका घेता. नाही, सावध नाही, डायरेक्ट मला सांगतो. हे म्हणायचंय की आता बघा, मी अगोदर बोललो होतो तुम्हाला की बंडा तात्या कराडकर हा व्यक्ती सातत्यानं इतका वादग्रस्त राहिलेला आहे. बघा, कोरोनाच्या काळामध्ये त्याला दिंडी सरकार नको म्हणताय, त्याला दिंडी काढण्याचा आग्रह होता विठ्ठलाला भेटायला जाण्याचा. पुन्हा नंतर त्यानं अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी म्हणावं, मी पण हरकत नाही, पण सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे दारू पिऊन रस्त्यावरती नाचतात, पडतात, म्हणजे त्याला काय, त्याच्याकडे नारीविषयक दृष्टिकोन काय आहे तो कळतो. हिंसेचं समर्थन करतो, महिलांविषयक संत परंपरेला साजेचं वर्तन नाही, पुन्हा माफी मागतो. म्हणजे एकतर ते माफीवीर अशा पद्धतीने म्हणावं मला असं वाटतं. आणि तो व्यक्ती शरद पवारांचा एवढा तिरस्कार करण्याच्या पाठीमागे त्यांचं काय आहे नेमका? आणि तो स्वतःला आता संत म्हणतो, वारकरी म्हणतो, संत चरण रज म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. पण हे कुठं बोलत नाहीत. नेमकं हे काय आहे? यांना वारकरी म्हणणार का? काही वारकरी संप्रदायामध्ये संत परंपरेमध्ये झालेली वैचारिक घुसखोरी याला म्हणता येईल का? हा, अगदी 100%. हे पहा, पहिली गोष्ट, कुणी इथं वारकऱ्यांचा नेता नाही आहे. आचार्य तुषार भोसले नाही किंवा कोणत्या बी पक्षाची आघाडी असली, वारकरी कोणी नेता नाही. आमचे नेते विश्वमाऊली ज्ञानोबराय, नामदेवराय, नाथबाबा, तुकोबराय, अगदी निळोबराय. एवढंच नाही तर सकळ जाती धर्मातील संत, अगदी आपल्या बीड जिल्ह्याच्या वाहिऱ्याचे शेख मोहम्मद बाबा, हे सुद्धा आमचे नेते आहेत. हे कोणी नेते नाहीत, हा ज्येष्ठ कीर्तनकार आहेत. तुम्ही बंडा तात्याचं उदाहरण सांगितलं. एक सांगू का, भारतीय जनता पार्टी किंवा विशिष्ट विचारधारेला फायदा होण्यासाठी अशा पद्धतीने वक्तव्य करतात. ते अगदी उघड आहे ना. तुम्ही बघा, मध्ये एक गोविंदगिरी नामक व्यक्ती किती संतांविषयी तिरस्कारयुक्त बोलले, किंवा संतांचं जे वाङ्मय आहे हे वाङ्मय एवढं, म्हणजे तुकोबरायचं, नामदेवरायाचं, ज्ञानेश्वरी, हे काही एवढं श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ काय आहे तर श्रेष्ठ फक्त नाही 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 तो हा, म्हणजे समर्थ रामदासांचा दासबोध श्रेष्ठ ग्रंथ आहे. आणि ते नेहमी वारंवार एक गोष्ट सांगत असतात, लक्षात घ्या सर्वांनी, प्रेक्षकांनी लक्षात घ्यायची. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामीच आहेत असं ते वारंवार ठासून सांगत असतात. कोण? गोविंदगिरी महाराज यांनी इतकं वक्तव्य केलं, आणि पहिली वेळ नाही, ते अनेक वेळेस केलंय त्यांनी. ते काय संपर्क कुठं काम करतात हे सगळ्यांना माहिती आहे. तर मग गोविंदगिरी महाराज यांनी असं वक्तव्य केलं, त्यावेळेस मंडळाचा त्यांनी विरोध केला का? तुषार भोसलेने त्यांना प्रश्न विचारला का? तर अजिबात नाही.
एकही प्रश्न नाही, तेवढी हिंमतही नाही त्यांच्यामध्ये. तर ही मुद्दा आहे की हे एका पक्षाला फायदा मिळावा यासाठीच काम करतात आणि तशा पद्धतीची त्यांची धोरणं आहेत असं मला वाटतं. म्हणजे बंडा तात्या कराडकर म्हणजे हे एक प्रकारे संत परंपरेमध्ये झालेली वैचारिक घुसखोरीच म्हणता येते का मग? आता काय आहे त्यांचं जे कीर्तन वगैरे आहे ते सुंदर कीर्तन करतात, ज्येष्ठ कीर्तनकार आहेत, अगदी त्याच्याबद्दल मला आदर आहे एका एका दृष्टीने. पण दुसऱ्या दृष्टीने जर बघितलं, तुम्ही अशा पद्धतीने कुणाचा द्वेषपूर्ण उल्लेख करीत असताल, कुणाला धर्मांध म्हणत असताल किंवा निधर्मी अधर्मी म्हणत असताल ते शरद पवारांना म्हणाले की शरद पवार हे स्वतःला निधर्मी म्हणून घेतात, पण ते स्वतः अधर्मी आहेत. म्हणजे धर्माचा माणूस आणि अधर्माचा माणूस हे ठरवण्याचा अधिकार किंवा ती जी काही त्यांच्याकडं तेवढी क्षमता एक संत परंपरेतला माणूस कुणाचा एवढा मत्सर करू शकतो का हो? साधी गोष्ट आहे. समजा कोणी बी तुम्ही जर म्हणले मी कुठल्याच धर्माला मानत नाही, तो तुमचा व्यक्तिगत अधिकार आहे. हो, आपल्या संविधानाने बिलकुल. धर्माचं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्हाला कुठला धर्म मानायचा किंवा नाही मानायचा तुमचा अधिकार आहे. जर पवार साहेब स्वतः काय समजित असेल तो त्यांचा विषय आहे. तुम्हाला कोणी सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार नाही दिला, कुणालाच नाही दिला की आमका आमका आहे तमका तमका आहे, असं नाही. हे प्रतिक्रिया वाद वाढत चाललेला आहे. कशामुळं? विशिष्ट विचारसरणीला लोकांवर थोपवायची अशा पद्धतीचं आहे, बाकी काही नाही. मला असं वाटतं की मग जी ही घुसखोरी म्हणतोय आपण, पण ते घुसखोरीच्या संदर्भामध्ये ही घुसखोरी कशी थांबवायची आणि घुसखोरीचं म्हणजे कसं स्पष्टीकरण कसं देणार आहात? ही घुसखोरी कशी आहे? आता हे पहा, घुसखोरी आपण असं म्हणू शकतो, दोन प्रकारची घुसखोरी इथं वारकरी संप्रदायात. घुसखोरी म्हणजे अशी एक परप्रांतीय घुसखोरी, हा. बरोबर, आणि एक वैचारिक घुसखोरी, बरं का. हा. परप्रांतीय घुसखोरी कशी? उदाहरणार्थ पहा, मी नावासहित सांगतो. तुम्हाला प्रदीप मिश्रा नाव माहिती? एक लोटा जल हो, हो, हो. आणि सगळ्या समस्या हल. हो, ते आणखीन एक आहे ना आश्चर्याची गोष्ट, गर्भाशयाची पिशवीच नाही म्हणे आणि तिला मुलं होतात म्हणून जुळे होतात. म्हणजे असं इतकं सामर्थ्यशाली, इतका शक्तिशाली माणूस असू शकतो का? म्हणजे काय? आता पहा, मला हसायला या गोष्टीच येतं, हा. ज्या माझ्या तुकोबरायांनी सांगितलं हा. 900 कन्या पुत्र होती, हा. तो का करणे लागे पती. 900 लेकर होते, तुम्हाला नवरा करायची काय गरज आहे? आणि दुसरं असं आहे बघा, एकी बेकीच्या न्याय होत असे प्रचितीन त्याने लोक बोलतात. एकी बेकी म्हणजे काय? की समजा उदाहरणार्थ तुम्हाला कन्नड भाषा येत नाही हा. आणि तुम्हाला होय किंवा नाही हेच उत्तर द्यायचे. 10 प्रश्न विचारले, तुम्ही नुसते एकाला होय होयला उत्तर जरी केलं तरी तुमचे 50% तर बरोबर येईल. 100%. हे अशा अंदाजाने ठोके मारून हे काय करतात प्रदीप मिश्रा. आता मला एक साधा, तुम्ही म्हणला ही जी घटना कुठली माहिती आहे का? हं. या क्रांतिकारी बीड जिल्ह्यातल्या चाकरवाडी, ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडी यांचं जे मंदिर आहे, या ठिकाणी महादेव महाराज चाकरवाडीकर आपल्या बीड जिल्ह्यातले किती ज्येष्ठ आणि आदर्श व्यक्तिमत्व आहेत, त्यांनी ती कथा आयोजित केली. कोणती? तर शिवमहापुराणातले किती श्लोक त्यांनी सांगितले? काहीच नाही. त्यांनी भाकड कथा रचल्या, चिठ्ठ्या काढल्या लोकांच्या, आणि त्यांनी तिथं सांगितलं की एक महिला आहे, उभा राहिली महिला, तिला गर्भाची पिशवीच नाही आणि तिला 2 जुळे मुलं झाले. हे रेकॉर्डेड आहे, ऑनलाईन उपलब्ध आहे ते बघायला. मला सांगा, डॉक्टर साहेब, तुम्ही डॉक्टर आहेत बरोबर, असं जर शक्य असलं तर आपण 5 महिला ज्याला गर्भाशय नाही, गर्भपिशव्याच नाहीत, अशा 5 महिला त्याला पुरवू आणि दाखव म्हणावं लेकर होऊन. असं हे संतांना मान्य आहे का? न लगे काही टाना टोना एका हरिनामा वाचून या. अरे आमच्याकडे काही जादू टोना नाही, काहीच नाहीये. तुकोबारायांनी सांगितलं, संतांनी सांगितलं. ही घुसखोरी अशी आहे, परप्रांत. तो येणार काय म्हणणार? बेलाचे पानं चिटवा, तुम्हाला लेकर होते. बेलाचे पानं चिटवा, तुमचा धंदा चलन. बेलाचे पानं चिटवा, तुम्ही पास व्हाल. हे लाईव्ह आहे, मी सांगत नाही, लाईव्ह आहे. आणि आमचा करोडोचा लाखो समाज तिथं जमतो. आणि त्या अंधश्रद्धेच्या, हे पहा, एक जैन मुनी तरुण सागरजी होते, त्यांचं एक वाक्य आहे की धर्माला धोका निधर्मी लोकांचा नाही, धर्माला धोका नास्तिक लोकांचा नाही, आस्तिकतेच आव आणलेल्या खोटारड्या भोंदू लोकांचा जास्त धोका आहे. हिऱ्याला दगडाची भीती नसते, हिऱ्याला गारगुटीची भीती नसते, हिऱ्याला हिऱ्यासारख्या दिसणाऱ्या काचेच्या डुप्लिकेट हिऱ्याची भीती असते, असं ते म्हणायचे. म्हणजे धर्माच्या नावाने तुम्ही चुकीचे विचार पेरण्याच्या उद्देशाने इथं आलेले जे लोक आहेत, हेच नाही. बागेश्वर धाम शास्त्री म्हणजे प्रदीप मिश्रा झाले, बागेश्वर धाम तर काय करतात? चिठ्ठी काढतात. अरे तो मानसिक रुग्ण आहे तो माणूस. असं करायचं, काहीतरी करायचं,
असं अशा टाळ्या वाजवायच्या. तुम्ही बघा हे लाईव्ह. आणि असं असताना आमचे लोक तिथं जातात. हो, पण ते आणखीन एक काल परवा बीड मध्ये आले होते हो, कुणीतरी असं काय नाव त्यांचं, म्हणजे तुम्ही काय होते, दादा गुरु भगवान. तिथं फूक मारतात हो, ते काहीतरी करतात ते असं. मला वाईट ह्या गोष्टीच वाटतं, ज्यांना आपण वारकरी संप्रदायाचे धुरीण म्हणतो ते त्यांच्या तिथं दर्शनाला गेले, तिथं लोटांगण घातलं. हे पहा, दादा गुरु भगवान हे नर्मदा परिक्रमेचं काम करतात. ठीक आहे ना, काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे नर्मदा परिक्रमा. आणि ते आता ते मासा दावा आहे त्यांचा की काय 6 वर्ष अन्न पाणी न घेता फक्त काहीतरी इतकं मूठभर पाण्यावर ते जगलेले आहेत, असा त्यांचा दावा आहे. आणि त्यात बरं ठीक आहे, मी असं मानतो की सिद्धी मिळाली बी त्यांना, ती त्याचा आम्हाला काय फायदा, समाजाला काय करायचं. म्हणजे याचा अर्थ हे गोविंदगिरी असतील, प्रदीप मिश्रा असतील, ते कोण म्हणले तुम्ही, धीरेन शास्त्री ते असतील, किंवा हे ते आता उघडे काय त्यांचं ते काय दादा गुरु भगवंत, ते असतील, म्हणजे हे परप्रांतीय आक्रमण कळालं. पण आतलं आक्रमण कोणतं आहे, समजा जे काही आता म्हणजे हे झालं परकीय आक्रमण, दुसरं म्हणजे काय, दुसरं कोणती घुसखोरी. हे पहा, वारकरी संप्रदायाने जो विचार दिला ना, समाजाला अंधश्रद्धेतून मुक्त करायचं, कर्मकांडातून मुक्त करायचं, शुद्ध भक्ती, म्हणजे त्याला असं म्हटलं जातं की त्या भक्तीत कुठली मागणी नाहीये, काही नाही, शुद्ध भावनेने केलेली भक्ती, निष्काम भक्ती ही वारकरी संप्रदायाचं आहे. नामस्मरणाशिवाय काहीच नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं फक्त, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल जीवभाव, एकदम शुद्ध भक्ती. पण हे काय इथं पेरायला लागलेत आज, मला सांगा, हे काय कर्मकांड. तुम्ही काय करा, रोज एक जल लोटा घ्या, आमकी हे करा, तमकी पूजा करा, हे करा, ते करा, त्यांनी खरंच समस्या मिटणार आहेत का? तर अजिबात मिटणार नाहीत. म्हणजे ही वैचारिक घुसखोरी करून जे संतांनी, आमच्या ज्येष्ठ कीर्तनकारांनी, ज्येष्ठ महंतांनी, मठपतींनी हे जे चांगलं करून ठेवलेलं वातावरण होतं, तो वैचारिक सगळी घुसळण, सगळी वैचारिक खराबा करण्याचं काम सुरू आहे. ही झाली परप्रांतीय घुसखोरी, लक्षात घ्या. आणि दुसरी तुम्ही जे म्हणलात वैचारिक, आता काय व्हायला लागले, जे असं हे ट्रेंड प्लॅन करून केलेला कार्यक्रम असावा असं मला वाटतं. एक साधं उदाहरण आहे की काय करायचीच गरज नाही ना, भडकाऊ विधान द्यायचं, हिंदू धर्म असं तसं हे करून टाकीन. हा, जे कोणी मुस्लिम समाजातलं चुकलं, अरे भाऊ सरकारला सांगा ना, केस दाखल करा की ते गव्हर्नमेंटला करायचं सांगा ना तुम्ही. बरोबर आहे. तुम्ही कोण करणार आहे? फाडून काढून, तोडून काढून, तलवारीची ह्याची भाषा करणार हे कीर्तन नाहीये, प्रेमाचं आहे, लोकांमध्ये हृदयात परिवर्तन घडवणारं कीर्तन आहे. तुम्ही तिथं मुस्लिम समाजाविषयी किंवा या कीर्तनाच्या गादीवरून पक्षाचा प्रचार करणं अत्यंत चुकीचं उदाहरण आहे, एक नाहीच व्हायला पाहिजे. तर हे करणं हा उद्दिष्ट आहे डायरेक्ट. आता तुम्ही आताची इलेक्शन झाली, विधानसभा, काय झालं, बटेंगे तो कटेंगे, एक आहे तो सेफ आहे. मग आता काय झालं, आता झाले का सेफ, सगळे झालं सगळं नीट. मी सांगतो, जर खरंच महाराज इथले जे ते म्हणजे माफ करा, पण हे काय राजकीय पक्षांचे कार्यकर्ते म्हणून काम करायला असं वाटतं की मग करायला लागले नाहीत, 100% गुलाम आहेत राजकीय पक्षांचे. आणि मग जसे कार्यकर्त्यांना वागणूक दिली जाते तशी यांना वागणूक मिळायला लागल्यानंतर, म्हणजे जर एखादा विरोधी पक्षाचे कार्यकर्ते झाले, संघर्ष जर निर्माण झाला, आपण काय करतात, त्यांच्यामध्ये काय चालतं. मग आता जे टीव्हीवर चालू आहे तो संघर्ष नाही, संघर्ष काय फक्त तलवारीच पुढे असतो, हाच चालू ना, हा असं म्हणतोय, तो तसं म्हणतोय, हेच घुसळण चालूच आहे ना, हा संघर्षच आहे. मग ह्या लोकांपासून म्हणजे हे बघा, आता तुम्ही जे म्हणालात तसं, हे बाहेरचे आतले यांनी सगळ्यांनी वारकरी संप्रदाय किंवा संत परंपरा कलंकित करण्याचं हे पाप करतात. आता यातून आपला धर्म हा जो पंथ आहे, वारकरी संप्रदाय, तो सुरक्षित कसा आहे? आता साधं सांगतो बघा, आपले जे, आणि असं नाही, चांगले पण माणसं आहेत, भरपूर आहेत, मार्गदर्शक, ज्येष्ठ, एकदम संतुलित भूमिका घेऊन समाजाच्या हिताचं काय सांगणारे भरपूर कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, कथाकार आहेत, सुंदर आहेत. आता ह्यांची म्हणजे आपण सगळ्यांनी एक जाणीव करून घेतली पाहिजे की आपली मूळ परंपरा काय. लक्षात घ्या, आणखी एक सांगतो, संत साहित्यामध्ये जवळजवळ 20,000 पेक्षा जास्त ओव्या आणि अभंग आहेत. 20,000 पेक्षा उपलब्ध, बरं का. तसे ते एक तुकोबरायांनी 4 कोटी अभंग लिहिले, उपलब्ध सध्या 20,000 पेक्षा जास्त अभंग ओव्या आहेत. इतका समृद्ध आहे. आणि आपला कसा आहे माहिती आहे का, वारकरी संप्रदायाचा जो फॉर्म आहे, आपण श्रीकृष्णात स्वीकारलेला आहे, बरोबर, पण तो कशामध्ये, विठ्ठल, विठेवरी उभा कटेवरी हात, बरोबर का. तो हा विठ्ठल बरवा,
तो हा माधव हा स्वीकारलाय आम्ही. बरोबर. निशस्त्र आहे, शांतीचा मार्ग सांगणारा तो स्वीकारलाय आम्ही. तशीच गीता आम्ही जशाच तशी स्वीकारली का वारकरी संप्रदायाने? नाही. इन द फॉर्म ऑफ ज्ञानेश्वरी, जशाच तसं नाहीये, ज्ञानेश्वरीच्या रूपाने आम्ही गीता स्वीकारली. मग ज्ञानेश्वर महाराज संस्कृत मध्ये लिहू शकत नव्हते का? यस का नाही? लक्षात ठेवा, माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृताती पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. मराठी भाषेचा गुणगौरव केलाय ज्ञानेश्वर महाराजांनी, अनेक ओव्या आहेत. आणखी नाथबाबा म्हणतात, जर संस्कृत वाणी देवे केली तर मग प्राकृत काय स्वरापासून आली. म्हणजे आपल्या सांप्रदायिक लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे, संस्कृत भाषेला त्याच्या ठिकाणी महत्व आहे, पण आपल्या वारकरी संतांनी हे जाणीवपूर्वक मराठी भाषेत का निर्माण केलं समजून घ्या. आपली गीता, आपली गाथा, ज्ञानेश्वरी, सकळ संतांचं वाङ्मय हे आपले धार्मिक ग्रंथ आहेत. सकळ वाचवायचं कसा संप्रदाय, आणि मग ह्यांनी हे समजून घेतलं पाहिजे ना आपलं अधिष्ठान काय, की आपली परंपरा काय. आता तुम्हाला शत्रूच, अदृश्य शत्रू तुमच्या आतमध्ये बसलेला आहे. एक बाहेरून आलाय, एक आतून पोखरतोय, एक बाहेरून ठोका मारतोय, आणि त्यामध्ये दोन्हीकडून सापडलेला वारकरी संप्रदाय. अहो तुम्ही वाचवणार कसा आहात एवढं मला सांगा. आता उघड सांगायचं बोललं तर उघडच सांगा. काय विषय आहे, अंतर्गत कशा. मला जर माझ्या तारखा मिळतात तर वाचवायचं आणि फिचवायचं कुणाला पडले. मला माझ्या तारखा मिळतात, कीर्तन मिळतात, माझं मस्त चाललंय, माझ्या मठाला देणग्या मिळतात, माझं सगळं ओके चाललंय, माझ्या फळात लोक येतात, मला मानतात, माझं मस्त चाललंय. म्हणजे कुणाला करायचंय बदल कोणाला? म्हणजे याचा अर्थ वारकरी संप्रदाय मुळामध्ये म्हणजे ज्याच्यासाठी जन्माला आला होता तो त्या संप्रदायाचा हेतू संपुष्टात आलेला आहे असं तुम्हाला नाही, असं संपूर्णपणे नाही म्हणू शकत. बरोबर. किती बदल झालाय, बदल भरपूर झालाय. बदल आज म्हणजे काय म्हणतात त्याला, की बऱ्यापैकी प्रमाणामध्ये, बऱ्यापैकी तुम्ही विचारा, बऱ्यापैकी प्रमाणामध्ये सगळीकडे चौकशी करा. म्हणजे खरं तर आपण विकारापासून मुक्तीसाठी धर्म कुठला बी असो तो विकाराच्या मुक्तीसाठी आहे. विकारातून मुक्ती मिळाली, तुका म्हणे देही भरिला विठ्ठल, काम क्रोध घर केले रीते. विकार मुक्त जीवन होऊन आपण स्वतः ती ईश्वराची अनुभूती घेण्यासाठी धर्म असतो, शांततेसाठी असतो, ना की संघर्षासाठी असतो. त्याच्यासाठी धर्म आहे. पण हे लोकांना कळना. ह्याचा इथं उद्देश काय झालाय? मुख्य उद्देश पैसा कमवणे आहे, आणि लक्षात घ्या नफा कमवणे आहे. आणि जिथं नफाखोरी, तुकोबरायचा अभंग आहे, जिथं नफाखोरी हा उद्देश असतो तिथं धंदा केला जातो. तिथं कुणाला पडलंय परिवर्तन आणि बदलन हे, याचा अर्थ सगळेच तसे आहेत असं म्हणत नाही मी, पण उद्देश तसाच आहे असं मला दिसतंय. म्हणजे याचा अर्थ कुठंतरी आता वारकरी संप्रदाय जो मुळामध्ये जसा असायला हवाय तो असा आता नाहीये. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं ना, की काय होतंय, काळ जसा जसा जाईल, नदीचं उदाहरण दिलं ना, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी मिसळत जातात, आणि जे मूळ शुद्ध स्वरूपातलं पाणी आहे नदीचं, एकदम अमृताहुनी गोड, ते नंतर गटाराच्या स्वरूपात होतं. असं म्हणजे मला ते नाही म्हणायचं, पण बदल होत जातो पाण्यामध्ये. तसं संप्रदाय असेल, धर्म असेल, कुठला बी काळानुसार त्यात बदल होत जातो. एवढंच लक्षात घ्यायचं लोकांनी, की आपल्या हिताचं काय आहे, आपल्या हिताचं कोण आहे ते आपल्याला ठरवता आले पाहिजे. जाता जाता फक्त एक प्रश्न विचारतो महाराज. हा, संत तुकाराम महाराज, एक कल्पना करू आपण, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज हे पाहत आहेत, आणि या आजच्या म्हणजे जे काही आजचे कीर्तनकार आहेत, कथाकार आहेत, यांच्याकडे पाहून त्यांना काय बरं वाटत असेल, काय म्हणत असतील ते? तुम्हाला काय वाटतं, काय म्हणत असतील ते? ज्ञानोबराय म्हणत असतील बरं का, ज्ञानोबराय म्हणत असतील, मी सांगितलं बेटे हो, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. योग असेल, आता तुम्ही योगाचेच शिक्षक आहेत, योग म्हणजे की ते अष्टांग योग वगैरे, त्याने तुम्हाला काय मिळणार नाही. संसारिक लोक हो, त्याचं काही नाही मिळणार. योग याग हे जे देव धर्म मिळवण्याचे मार्ग आहेत, विधी म्हणजे कर्मकांड, याने तुम्हाला काय मिळणार नाही. ज्ञानोबराय म्हणत असतील, मी ह्यांना सांगितलं आणि हे सगळे त्याच्यातच अडकले. अरे मी सांगतोय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. सोपं कोणाला आवडत नाही महाराज, सोपं कोणाला आवडत नाही. काहीतरी असं अवघड पाहिजे, कर्मकांड पाहिजे, तेव्हा कुठं मजा वाटते. लोक म्हणजे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, सर किती सोपं सांगितलं मी प्रेमाने, आणि जे खळांची व्यंकटी सांडो म्हणलो मी, आणि इथं तर निस्ता द्वेष पेरीत चालवत आम्ही, माऊली म्हणत असतील.
अरे मी म्हणलो मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल, ऐशे जे म्हणती अति मूर्ख. माऊलींचा अभंग आहे. माऊली म्हणते ना, मी सांगितलं वारकरी संप्रदायात मोक्षाची जी संकल्पना आहे ती इथंच आहे बरं का, जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत. त्याला जीवनमुक्ती म्हटलेली आहे संतांनी. तुका म्हणे महापातकी पतित, होती जीवनमूत्र मुक्त हेळा मात्रे. बघा, तुका म्हणे महापातके पतित, होती जीवनमुक्त हेळा मात्रे. क्षणात जीवनमुक्त होतात, वाल्या कोळी क्षणात जीवनमुक्त झाला. हा मार्ग जीवनमुक्तीचा हितच. मेल्यानंतर स्वर्ग मिळतो ना हे सांगू शकत नाही. माऊली म्हणतात ती काय करे, कोणी बघितलं? आपण आहेत का तिथं? नाही, माऊलींच आहे. म्हणजे आम्ही संतांना खोटं ठरवायला लागलो ना. नाथबाबा म्हणत असतील, बाबा रे मी गाढवामध्ये मला तो देव दिसला, विश्वेश्वर दिसला. आज तुम्ही माणसाविषयी किती मारून टाकण्याची भाषा करायला लागले, नष्ट करण्याची भाषा करायला लागले. या ठिकाणी नामदेवराय म्हणत असतील, अरे अनाथाच्या लेकराला मी हृदयाशी धरून त्याला संत बनवलं, संत जनाबाईला. आणि तुम्ही आता लोकांना, जे आपले इथले लोक आहेत त्यांनाच तुम्ही निधर्मी अधर्मी ठरवता. कुणाला बी, अनेकांना. तुमच्या विचाराच्या विपरीत गेलं की लगेच अधर्मी आहे का? तर असं काही नाही. आपल्यात विचार अनेक विरोधी असणार, वेगवेगळे असणार, वादच नाही ना, म्हणून नाही ठरवणार. आणि तुकोबाराय म्हणत असतील, काय रे बेटे हो, मी तुम्हाला तुकाराम महाराज म्हणायचे ना, काय म्हणले की भले तर देऊ, काय म्हणले ते अभंग काय? हा तो सांगतो, भले तरी देव गांडीची लंगोटी आणि नाठाळाच्या माती देऊ काठी. पण ते जर असं तर त्यांनी फटका दिसे पडेल का? तसा असा फटका वय टाकली असते, तू कोणाला मिळले असते. कोणत्या येण्यासाठी मी अभंग लिहिले रे बाबा, होय काय चालू आहे बघा. आता त्यांचा अभंग, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, माळ घालू नये गळा, भुका लावू नये बळा, तटवर्षभाषी दाना तिथे मागू नये जना. तुका म्हणे द्रव्य घेते आणि देती तेही नरका जाती. आज 60,000 70,000 काही कीर्तनकार ठरवत असतील, बिझनेस केल्यासारखा. याला सुपारी म्हणता, सुपारी बहादर, सुपारी मानधन, पॉकेट, काही बी म्हणा, म्हणण्याला काय. कमी पडल्यानंतर आता ते अनेक प्रकार आहेत. समजा मला सांगण्याचं नाही, ठीक आहे ना, समाजाने समजा त्यांना जाण्या येण्याचं ते, आणि समाज देतोच, वादच नाही, ठीक आहे, ते हरकत नाही. पण मला सांगा, किंवा कथेचा विकरा हे तो मातेचे गमन, भाड खाई धन विटाळतो. आईशी शय्या केल्याचं महापाप तुम्हाला लागतं. तुकोबारायचं हे खरं खोटं ठरवणार का तुम्ही? तुकोबाराय म्हणत असेल, काय चालू आहे हा बाजार सावळा गोंधळ. किंवा अगदी बघा, कोणी भगवे वस्त्र घालून आला म्हणून काय तो साधू नाहीये, भगवे तरी श्वान पुत्र भगवा असतं, सहज वेश त्याचा. आणि ते त्या अनुभवाचा काय. कुणी दाढी वाढवली म्हणून सुनतंय का? वाढवणी जटा हिंडे दाही दिशा, तरी जंबू वेशा सहज स्थिती. कुणी गुहेमध्ये बसलाय, कुणी कोरोनी या भूमी करीमध्ये वास, तरी उंदरास काय वाणी. तुकोबाराय म्हणतात, अरे ह्यानी काही नाही भेटणार रे बाबा हो. म्हणजे याचा अर्थ की जे कीर्तन करतात, कथा करतात, पण त्याच्या बदल्यामध्ये सुपाऱ्या प्रचंड असं मानधन घेतात किंवा त्याला सुपारी घेतात म्हणता येईल. म्हणजे हे महाराज म्हणतात तसे ते भाडखाऊ आहेत, ते कुत्र्यासारखे आहेत, ते आणखी काय म्हणाले, हेच आहेत ना. हा, तर यापेक्षा आणखीन वेगळं विश्लेषण असू शकत नाही की जिथे मस्तक पायावरती जाईल असे महाराज भेटावेत, की जिथं वाटलं पाहिजे की जिथं स्वार्थाचा स्पर्श नाही, जिथं न्याय आहे, जिथं समता आहे, जिथं बंधुता आहे, जिथं विकार मनामध्ये नाही आहेत, षड्रिपू जिंकले आहेत. वारकरी संप्रदाय अगदी एकच मुद्दा ऍड करतो, एक राहिला आपला, की पराव्याम नारी आम्हा रुक्मिणी समान. सुंदर तरुणी तुकोबारायकडे गेली. तुकोबाराय काय म्हणले, जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. अरे ती बाई त्यांची भक्त बनली, रडायला लागली का? अरे बाबा इतकी सुंदर तरुणी आणि तिला तुकोबाराय माता म्हणले, माता. हे लक्षात घ्या. आणि आज किती घटना, किती पेपरला येतात, तुम्ही वाचा ना, अमक्या अमक्या महाराजांनी हे केलं, तमक्या तमक्या शिक्षण संस्थेमध्ये, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये बलात्कार झाला, अगदी मुलांवर बलात्कार झाल्याच्या घटना येत असतील. तुकोबाराय रडत असतील ढसा ढसा. ज्या वारकरी संप्रदायामध्ये, म्हणजे जिथं जन्म झाला, जिथं संत तुकाराम जन्माला आले, जिथं संत नामदेव जन्माला आले, जिथं ज्ञानेश्वर जन्माला आले, त्या वारकरी संप्रदायाचा खरात जिथं जन्माला आला तिथं त्या वारकरी संप्रदायाचा पराभव झाला, असं आम्हाला या ठिकाणी नमूद करावं. म्हणजे आपलं जे कायदे मंडळ आहे, कायदे मंडळ जे कायदे बनवतात आपले, म्हणजे
दुःखाची गोष्ट ही आहे, सामान्य लोक फसू शकतात. पण जे कायदे बनवतात ना आपले तुमचे आमचे, ते कणगुळ्या कापून बोट कापून त्या खरात बाबाचा मूत प्यायला जात असते तिथं. यासारखी आपली वैचारिक घसरण कोणती नाही, मानसिक घसरण कुठलीच नाही, असं या ठिकाणी मला नमूद करावं वाटतं. काय बघा ना ही परिस्थिती. पण हरकत नाही, पण असं वाटतं की ज्यावेळेस आम्ही ते नांदेडचे गिरी कोण महाराज बघतो, किंवा ते ऋषिकेश वैद्य बघतो, किंवा हे खरात बघतो, दत्त संप्रदायामध्ये अहो काय, जर ही माणसं यांना जर या महाराष्ट्रामध्ये जिथं संतांची भूमी, जिथं विद्रोहाची भूमी, ज्या मातीत संत तुकाराम जन्माला आले, त्या मातीमध्ये असे जर राज्य करते की जे करंगळ्या कापून घेतात आणि असे महाराज जन्माला म्हणजे काय म्हणतो, काळी जादू करून, म्हणजे आता आजही त्यावर विश्वास ठेवत असेल लोक, तर हा संत तुकाराम महाराजांचा, संत ज्ञानेश्वरांचा नव्हे, समग्र संत परंपरेचा पराभव आज आम्ही केला ह्यांनी, केलेला आहे, असं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. धन्यवाद महाराज. एक कवीची ओळी, जाता व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांज झाले, अशी एक म्हण आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण.